नमस्कार आणि आता पाहूया सविस्तर वृत्त। राज्य सरकार कर्जबाजारी असून राज्य दिवाळखोरीत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फेटाळला। या बातमीसह विधिमंडळाच्या अन्य घडामोडींचा आमचे प्रतिनिधी चिन्मय चक्रवर्ती, दिलीप जाधव आणि सुनीता पाटील यांनी घेतलेला हा वेध। सध्याच्या काळात कर्ज काढणं हे मागासलेपणाचं नव्हे तर विकासाचं प्रतीक आहे। सरकारनं काढलेल्या कर्जामुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली असं प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं। विरोधी पक्षांनी आणलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते आज विधानसभेत बोलत होते। परतफेडीच्या क्षमतेवर आधारित अधिकाधिक कर्ज आणि वेगानं विकास करणं हेच प्रगतीचं सूत्र असलं पाहिजे असं सांगत राज्यानं घेतलेल्या या 4 कर्जातून आगामी काळात सुमारे 5,000 कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। बालमृत्यू, अन्न सुरक्षा, कुपोषण राखण्यात आलेलं यश, राजीव गांधी योजना तसंच विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातल्या उद्योगांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। मात्र मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही। अंतिम आठवडा प्रस्तावावरती माननीय मुख्यमंत्री विदर्भासहित महाराष्ट्रातील जनतेला काहीतरी न्याय देतील, परंतु नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांची बोलाची कडी आणि बोलाचंच भात या विदर्भात येऊन मुख्यमंत्र्यांनी विदर्भासहित महाराष्ट्रातील जनतेची घोर निराशा केलेली आहे। तत्पूर्वी फळ पिकांसारखीच हवामानावर आधारित पीक विमा योजना राज्यात लागू करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। राज्यात पोलिसांनी यावर्षी 2116 छापे घालून 485 वाळू माफियांना अटक केली आणि 46 कोटी रुपयांची बेकायदेशीर वाळू जप्त केली अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यासह आमदार एकनाथ शिंदे, गिरीश बापट, नाना पटोले यांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते। शिवाजी पार्क परिसरातल्या 188 इमारतींसह मुंबईतल्या हेरिटेज इमारतींच्या संदर्भात येत्या 15 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाईल असं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिलं। धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जाती जमातींमध्ये करण्यात केंद्र आणि राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षानं सभात्याग केला। शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर मिळावा यासाठी राज्यात कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत केली। विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी 259 अन्वये मांडलेल्या प्रस्तावाच्या चर्चेला ते उत्तर देत होते। मात्र कृषी मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षांनी सभात्याग केला। तत्पूर्वी मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी सिंचनासंबंधी प्रचलित नियमांना स्थगिती देऊन चर्चेअंती मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी आज दिलं। म्हणून जो नियम केलेला आहे त्याला आम्ही तात्पुरती स्थगिती दिली। सर्वांशी चर्चा करून या संदर्भातला आपण अंतिम नियम तयार करू अशा पद्धतीचं आश्वासन सभागृहामध्ये आज या चर्चेच्या माध्यमातून दिलं। मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष आणि जायकवाडी धरणाच्या मुद्द्यावर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आमदारांनी एकमेकांविरुद्ध घोषणा दिल्या। त्यामुळे कामकाज 10 मिनिटं तहकूब करण्यात आलं। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या पाणी वाटपाचा गुंता सोडवण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर सभापतींच्या दालनात बैठक घेण्याची सूचना सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केली। धनगड आणि धनगर